नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इवन आणि ऑड सिग्नलवरचे काही प्रॉब्लेम्स बघितले होते. ते होते कंटिन्युअस टाइम सिग्नलवरती. त्याच्यामध्ये आपण इवन आणि ऑड पार्ट काय केले होते तर स्केच केले होते. कोणाचे तर एक्स ऑफ टी नावाच्या सिग्नलचे. आज आपल्याला इवन आणि ऑड पार्ट फाइंड आउट करायचे आहे. कोणाचे तर डिस्क्रीट टाइम सिग्नलचे. चला तर मग सुरुवात करूया. बघूया काय क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन बघा काय मांडलेला असतो, फाइंड द इवन अँड ऑड पार्ट ऑफ द फॉलोइंग सिग्नल्स. याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर किंवा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बघूया. दिलेला सिग्नल आहे किंवा दिलेला सिक्वेन्स आहे एक्स ऑफ एन इज इक्वल्स टू काय मांडलंय बघा सिक्वेन्स. हिअर इट इज द -2 1, त्याच्यानंतर आहे 2, येस हिअर इट इज -1 अँड 3. येस, याच्यामध्ये इथं असा ॲरो केलाय. हा ॲरो सांगतो की एन ची व्हॅल्यू 0 असताना सिग्नलची एम्प्लिट्यूड किती आहे. चला सोल्युशनला सुरुवात करूया. मी याच्यामध्ये असं म्हणेल सोल्युशन. येस, पार्ट 1 येस इट इज, ऑर वी कॅन से दॅट द स्टेप 1. स्टेप 1 मध्ये काय म्हणेल मी इथे तर टू स्केच एक्स ऑफ एन. बरोबर, एक्स ऑफ एन नावाचा जो सिग्नल आहे तो आपण स्केच करून घेऊया. दिलेला सिग्नल मी असं म्हणेल एक्स ऑफ एन इज इक्वल्स टू -2 1 2 -1 आणि काय रे तर 3. येस, आता याचं आपल्याला स्केच बनवायचं आहे. स्केच कसं बनवलं जातं बघा. मी असं म्हणेल इथे एन आहे, इथे आपण असं म्हणूया एक्स ऑफ एन आणि येस याच्यामध्ये इथं मी असं म्हणेल 0. क्लिअर. आता इथं ॲरो दिलाय कुठे रे तर इथं ॲरो दिलाय. हा काय सांगतो तर यांची व्हॅल्यू 0 असताना सिग्नलची एम्प्लिट्यूड किती आहे 2 आहे. मग आपण त्या एम्प्लिट्यूड मार्क करूया. येस इट इज, इथं मी असं म्हणेल एम्प्लिट्यूड किती आहे तर 2 आहे. एन ची व्हॅल्यू 1 असताना आपल्याला सिग्नलची एम्प्लिट्यूड किती आहे तर -1 आहे बघा. येस, इथं मी म्हणेल एन ची व्हॅल्यू 1 आहे आणि त्याची एम्प्लिट्यूड -1 आहे. मी इकडं असं दाखवेल हिअर इज नथिंग बट द -1. एन ची व्हॅल्यू 2 असताना याची एम्प्लिट्यूड किती आहे तर याची एम्प्लिट्यूड आहे 3, 2 पेक्षा जास्त. येस, आता इकडच्या साईडला येऊया. एन ची व्हॅल्यू इथं किती असली पाहिजे तर 0च्या आधी म्हणजे -1. एन ची व्हॅल्यू ज्यावेळी -1 आहे त्यावेळी आपल्यावाल्या सिग्नलची एम्प्लिट्यूड किती आहे तर इट इज नथिंग बट द 1. येस, आणि एन ची व्हॅल्यू -2 असताना एन ची व्हॅल्यू -2 असताना याची एम्प्लिट्यूड किती आहे तर -2 आहे. मी इकडं असं म्हणेल हिअर इज नथिंग बट द -2. येस, हा झाला एक्स ऑफ एन नावाचा सिग्नल. नाव व्हॉट वी हॅव टू डू, we have to sketch the x of -n because we know that even and odd part are found by using x of n and x of -n. मग मी याच्यामध्ये स्टेप 2 असं म्हणेल. येस, इथं मी असं म्हटलं पाहिजे टू स्केच x of -n. x of -n इज द मिरर इमेज ऑफ x of n. आणि मिरर इमेज म्हटलं की नेहमी लक्षात समोर आलं पाहिजे मिरर इमेज इज ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू काय असते तर 0. म्हणजे 0च्या इथं मिरर पकडला तर इकडचे सॅम्पल्स इकडे जातात आणि इकडचे सॅम्पल्स इकडच्या साईडला जातात. येस, मग आता आपण तो x of -n स्केच करायला घेऊया. येस, लेट अस सी. इथं आपण असं म्हणूया एक्स ऑफ -n, हिअर इज नथिंग बट द n, हिअर इट इज द 0. येस, इथं 0 आहे. मला कळतंय 0चं सॅम्पल कधीच बदलत नाही का तर विथ रिस्पेक्ट टू 0 सिग्नल असा इन्व्हर्ट होऊन जातो, असा बघा मूव्ह होऊन जातो. येस, आणि म्हणजे मला कळतंय 0च्या इथं जी एम्प्लिट्यूड आहे ती एम्प्लिट्यूड तशीच राहील की जी किती आहे तर 2 आहे. आता काय होतं तर 1 ची जी एम्प्लिट्यूड आहे म्हणजे n इक्वल टू 1 ची जी एम्प्लिट्यूड आहे ती कोणाला भेटते तर -1 ला भेटते. म्हणजे मी जर इथं असं म्हटलं -1 1च्या ठिकाणी असलेली एम्प्लिट्यूड किती आहे तर -1 ही इकडे गेली म्हणजे इथं मी असं म्हणेल -1. येस, आता 2च्या ठिकाणी जी एम्प्लिट्यूड आहे ती कोणाला जाते तर -2 ला जाते. बघा ही अशी इकडे शिफ्ट होईल म्हणजे मी असं म्हणेल -2च्या ठिकाणी जी एम्प्लिट्यूड आहे ती इकडे गेली. किती आहे ती 3 आहे. 2च्या ठिकाणची एम्प्लिट्यूड भेटली -2 ला. सिमिलरली -1 यांची व्हॅल्यू -1 असतानाची जी एम्प्लिट्यूड आहे ती 1 ला भेटेल आणि ती किती आहे तर ती आहे 1. येस, आणि -2च्या ठिकाणची जी एम्प्लिट्यूड आहे ती कुणाला भेटेल तर 2 ला भेटेल. येस इट इज. किती आहे ती तर -2 आहे. ती आपण इकडे अशी मांडली पाहिजे. हिअर नथिंग बट द -2. दिस इज नथिंग बट एक्स ऑफ
मायनस एन सिग्नल. आता मी स्टेप नंबर 3 मांडेल याच्यामध्ये. येस, काय असते स्टेप नंबर 3? तर आपल्याला काय करायचं आहे, तर टू स्केच इवन पार्ट और टू फाइंड इवन पार्ट. आपल्याला इवन पार्ट फाइंड आउट करायचा आहे. येस, मग इवन पार्ट फाइंड आउट करण्यासाठी मला डेफिनेशन माहीत असली पाहिजे. मी असं म्हणेल, वी नो दॅट इन केस ऑफ अ डिस्क्रीट टाइम सिग्नल even part is given as x of even part of n is equals to 1/2 of x of n plus of x of काय रे, तर मायनस ऑफ n. म्हणजे काय सांगतो हा, तर इवन पार्ट असं सांगतो x ऑफ n आणि x ऑफ मायनस n ची ऍडिशन करा आणि त्याला डिवाइड बाय काय करा, तर 2 करा. चला तर मग आपण इथं इवन पार्ट फाइंड आउट करायला घेऊया. येस, इकडे मी असं म्हणेल इथे n आहे आणि याच्यावरती मला इथं म्हटलं पाहिजे एक्स ऑफ इवन पार्ट ऑफ n. येस, आता इथं आपण असं म्हणूया 0 तर सॅम्पल आहे. काय सांगतंय ते, एक्स ऑफ n आणि एक्स ऑफ मायनस n ची ऍडिशन करा. मग n ची व्हॅल्यू 0 असताना याची अँप्लिट्यूड किती आहे, 2. n ची व्हॅल्यू 0 असताना याची अँप्लिट्यूड किती आहे, 2. 2 + 2 झाले 4 आणि 4 डिवायडेड बाय 2 किती झाले, तर 2 झाले. म्हणजे मला कळतं 0च्या इथं ह्याची जी अँप्लिट्यूड आहे ती अँप्लिट्यूड किती असणार आहे, तर 2 असणार आहे, जी चेंज होणार नाहीये. आता आपण काय करूया, आधी पॉझिटिव्ह साईडचे बघूया, नंतर निगेटिव्ह साईडचे बघूया. 1च्या इथे अँप्लिट्यूड किती आहे, -1. म्हणजे एक्स ऑफ n सिग्नलमध्ये n = 1 असताना अँप्लिट्यूड 1 आहे आणि एक्स ऑफ मायनस nच्या सिग्नलमध्ये n = 1 असताना याची अँप्लिट्यूड किती आहे, 1. मग -1 + 1 किती झाले, 0. 0 डिवायडेड बाय 2 किती झाले, तर 0 झाले. म्हणजे मला कळतंय 1च्या ठिकाणी याची अँप्लिट्यूड किती असली पाहिजे, 0. आता 2च्या ठिकाणी बघूया, इथं 2च्या ठिकाणी अँप्लिट्यूड किती आहे, तर 3 आहे आणि 2च्या ठिकाणी इथं अँप्लिट्यूड किती आहे, -2. दोघांची काय होते, ॲडिशन. 2 दोघांची काय होते, तर ॲडिशन होते. 3 + -2 इज नथिंग बट 1 आणि 1 डिवायडेड बाय 2 इज नथिंग बट द 1/2. म्हणजे मला इथं कळतं इथं किती आली पाहिजे, 1/2, ज्यावेळी n ची किंमत किती आहे, 2 आहे. नेक्स्ट वन, ॲट n = -1. बघा n ची व्हॅल्यू इथं किती आहे, -1. इथं अँप्लिट्यूड किती आहे, परत एकदा 1. n ची व्हॅल्यू -1, अँप्लिट्यूड किती आहे, -1. 1 प्लस ऑफ -1 म्हणजे परत एकदा मला 0 व्हॅल्यू भेटली आणि मी इथं म्हणेल -1. येस, आता -2च्या ठिकाणी याची अँप्लिट्यूड किती, -2. -2च्या ठिकाणी याची अँप्लिट्यूड किती, 3. मग -2 + 3 इज नथिंग बट 1. याचे रिझल्ट आला 1 आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे परत किती आले, तर 1/2 आले. येस, इट इज हिअर नथिंग बट 1/2. येस, दिस इज नथिंग बट द रिझल्ट ऑफ और इवन पार्ट ऑफ दॅट एक्स ऑफ n. मग याच फॉर्ममध्ये मांडलं पाहिजे, तर मी असं म्हणेल एक्स ऑफ इवन पार्ट ऑफ n इज इक्वल्स टू किती, तर 1/2, 0, 2, 0 आणि किती रे, तर 1/2. मला इथं ॲरो केला पाहिजे. या ॲरोच्या ऐवजी बऱ्याच वेळा तुम्हाला डॅश ही दिला जातो, तर तुम्ही ओळखायचं आहे इट इज अ सॅम्पल ऑफ n इज इक्वल्स टू व्हॉट रे, 0 और इट इज अ अँप्लिट्यूड वेअर n इज इक्वल्स टू 0. हा झाला इवन पार्ट. आता आपल्याला असाच याचा ऑड पार्ट स्केच करायचा आहे किंवा फाइंड आउट करायचा आहे. येस, नेक्स्ट वन, 4th स्टेप. नाव काय म्हटलं पाहिजे, तर टू स्केच odd part or to find odd part of what, x of n. yes, मग आता odd part ची डेफिनेशन काय सांगते, तर मी असं म्हटलं पाहिजे we know that काय रे, तर x of odd part of n which is equals to 1/2 of, इथे म्हटलं पाहिजे x of n मायनस ऑफ x of मायनस n. म्हणजे इवन पार्टमध्ये काय होतं, तर दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2 आणि ऑड पार्टमध्ये काय होतं, तर दोघांची सबट्रॅक्शन डिवायडेड बाय 2. चला तर मग ऑड पार्ट स्केच करायला घेऊया. इथं म्हटलं पाहिजे x of odd part of n, तर म्हटलं पाहिजे n हिअर इज नथिंग बट व्हॉट रे, 0. येस, आता बघा 0च्या ठिकाणी याची अँप्लिट्यूड किती आहे, 2. 0च्या ठिकाणी याची अँप्लिट्यूड किती आहे, 2. मध्ये मायनस साइन आहे, 2 - 2 मला किती रिझल्ट भेटला, तर 0 रिझल्ट भेटला. इथला वाला डॉट प्रॉपर मार्क करायचा आहे, 0 अँप्लिट्यूड आहे. आता 1च्या ठिकाणी विचार करा, 1च्या ठिकाणी अँप्लिट्यूड किती आहे, तर -1 आहे. म्हणजे एक्स ऑफ n ची
n इक्वल टू 1 असतानाचे अँप्लिट्यूड आहे -1. इथं मध्ये साईन कुठला आहे मायनस, आणि 1च्या ठिकाणी याचे अँप्लिट्यूड किती आहे तर 1 आहे. मग मला कळतंय -1 आणि -1 झाले -2, आणि -2 डिवायडेड बाय 2 किती भेटले तर मला -1 भेटले. म्हणजे इथं मी असं म्हणेल -1 कधी तर n ची व्हॅल्यू किती असताना 1 असताना. नेक्स्ट वन, आता 2च्या ठिकाणी बघा, 2च्या ठिकाणी x ऑफ n चे अँप्लिट्यूड किती आहे 3, मध्ये कुठलं साइन मायनस, आणि x ऑफ n चे अँप्लिट्यूड किती आहे तर ही झाली किती रे तर -2 झाली. म्हणजे 3 -2 म्हणजे हे झाले 5, आणि 5 डिवायडेड बाय 2 किती झाले तर 5/2 झाले. 5/2 म्हणजे 2.5, म्हणजे मी असं म्हणेल 5/2. हिअर इज नथिंग बट व्हॉट रे n इज इक्वल्स टू 2. क्लिअर? येस. आता नेक्स्ट वन आपल्याला इथं वर्कआउट करायचं आहे किती, n ची व्हॅल्यू -1 असताना. मग n ची व्हॅल्यू -1 असताना अँप्लिट्यूड किती आहे तर 1 आहे, मध्ये कुठलं साइन मायनस. मग n ची व्हॅल्यू -1 असताना याचे अँप्लिट्यूड किती आहे तर -1. मग 1 -1 किती झाले तर 2 झाले. याचा रिझल्ट आला 2 डिवायडेड बाय 2, मला कळतंय किती आले तर 1 आले. येस इट इज 1. कधी तर n ची व्हॅल्यू किती असताना -1 असताना. नेक्स्ट वन, लास्ट वन, कुठं वर्कआउट करायचंय -2च्या ठिकाणी. -2च्या ठिकाणी याचे अँप्लिट्यूड आहे -2, याची -2, मध्ये साइन मायनस, आणि याची वाली अँप्लिट्यूड किती आहे तर 3 आहे. येस, इथं मी असं म्हणेल याला ब्रॅकेट. येस, -2 आणि -3 म्हणजे -5 झाले. याचा रिझल्ट आला -5, आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे मी असं म्हटलं पाहिजे -5/2 म्हणजे 2.5. इथं मी म्हणेल -5/2 वेन इट इज नथिंग बट व्हॉट रे -2. येस, हा झाला ऑड पार्ट. आता आपल्याला हा ऑड पार्ट असा ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये मांडायचा आहे. x ऑफ ऑड पार्ट ऑफ n विच इज इक्वल्स टू, मी इथं काय म्हटलं पाहिजे तर -5/2, किंवा इथं मी म्हटलं पाहिजे 1, हिअर इज नथिंग बट 0, -1 आणि किती रे तर 5/2. येस, या 5/2 ऐवजी तुम्ही 2.5 पण मांडू शकता. दिस इज ऑल अबाउट द ऑड पार्ट ऑफ व्हॉट रे x ऑफ n. अशा प्रकारे डिस्क्रीट टाइम सिग्नलचे इवन आणि ऑड पार्ट फाइंड आउट केले जातात. ओके, थँक्यू.